मित्रों नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय दोषी. मित्रों, पुणे येथील खराडीमध्ये राणी चौधरी दानशूर व्यक्तिमत्व असलेले यांनी आज आपल्या आश्रममधील हे बिस्किटचे पुडे, हे मुंड्याचे पुडे आणि साखर आपला आज वृद्धाश्रम अनाथाश्रममध्ये बेवारस आजी आजोबांसाठी दान दिलेले आहे. याबद्दल राणी चौधरी यांच्या जागेवरती आम्ही आणि कुटुंबाच्या जागेवरती विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण या जागेवरती आपल्याकडे असलेले मनोरुग्ण दाखवा. यांना मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, निराधार जे आजी आजोबा आहेत यांच्यासाठी देखील आम्हाला अन्नदान करा. ज्वारी, गहू, तांदूळसह तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल, स्मृती दिन असेल, कुटुंबामध्ये कुणाचा हे असेल किंवा मित्राचा वाढदिवस असेल किंवा स्मृती दिन असेल किंवा खुशीचा कोणताही दिवस असेल किंवा नसेल तरी देखील आपण आज वृद्धाश्रम अनाथाश्रममध्ये बेवारस, नाथ, निराधार, मनोरुग्ण आजी आजोबांसाठी आणि तरुणांसाठी जे या जागेवरती आम्ही फक्त बेवारसच लोक सांभाळतो, ज्यांना नातेवाईक कोणी नाही अशाच लोकांना. तर आमच्याकडे पेडवाला कोणीही पेशंट नाही, आम्ही स्वीकारत नाही. फक्त आमचं ध्येय आहे जे मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, निराधार ज्यांना कोणीही नाही अशाच लोकांना सांभाळायचं मित्र. तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की आपण देखील आम्हाला जास्तीत जास्त सरळ हाताने अन्नदान करा, वैद्यकीय साहित्य दान करा, तसेच वस्त्र दान करा, कपडे दान द्या आणि आर्थिक दान देखील करा. मित्र हो, आमची बिल्डिंग जी आहे ही बिल्डिंग पूर्णपणे या माध्यमात ही बिल्डिंग जी आहे पूर्णपणे मित्र हो भाडे तत्वावरती आहे. ह्या बिल्डिंगचं भाडं जे आहे हे या बिल्डिंगचं भाडं जे आहे हे आहे 25,000 रुपये आणि इतर खर्च जो आहे तो देखील मित्र मला 25,000 रुपये खर्च आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला मला 50,000 रुपये कॅश मला मोजावे लागतात. आणि आपल्याकडे दानशूरांची कमतरता असल्यामुळे, दानशूर नसल्यामुळे आपण आजी आजोबांना सांभाळण्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याकडे ताकद पाहिजे त्याप्रमाणे मित्र ताकद भेटत नाहीये. सरकारची आपल्याकडे कुठलीही मदत नाही, आर्थिक दानाची मदत नाही, अन्नदानाची मदत नाही किंवा कुठलीच मदत नाही, वैद्यकीय साहित्यांची मदत नाही ना, कपड्याची मदत नाही मित्र. तर ही आजी जी आहे हे कोल्हापूरची आजी आहे, हिला कुणी नाही आहे, हिला देखील आज आपण सांभाळतो आहोत. आता आजीला काय लागणार नाही, आजीला दिसायला डोळ्यांनी कमकुवत आजी आहे. तर आजींसाठी आजींचं डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे. ऑपरेशनसाठी पैसा लागतो मित्र, पैसा नाही आहे आपल्याकडे. तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे. या तर ही दुसरी आपली आजी आहे मित्र. या जागेवरती आजीचं हे ऑपरेशन झालेलं आहे, कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे मित्र. आजीचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या आजीसाठी आपल्याला महिन्याला आजीचा खर्च जो आहे ते 18,000 ते 20,000 रुपये तिच्या औषध गोळ्यांचा खर्च आहे. जो आपल्याला आजींना जिवंत जर ठेवायचा असेल तर आपल्याला आजींना वेळोवेळी औषध देणं खूप महत्त्वाचं आहे मित्र. तेव्हा या जागेवरती देखील पैशाचाच विषय यायला लागला तर तुम्ही आम्हाला आर्थिक दान देखील करा. चालू लावून घे, झोप पडलीशी आणि झोप. या नमस्ते, कशी आहे? हां पहा, हे आमच्याकडे कुठून आहेस तू? नागपूरची. चंद्रपूरची काय नागपूरची? नागपूर का चंद्रपूर?
नागपूर चंद्रपूर मित्रांनो मनोरुग्ण आहे म्हणजे आता आपल्याकडे आल्यापासून बऱ्यापैकी आता रिकव्हरी झालेली आहे. आज तिनं वेगवेगळे कपडे घालते, वेगवेगळे स्वच्छता राहते, वेगवेगळे सगळं काय राहायला लागले तर हातने तिला जोडलेत म्हणजे रिकव्हरी खूप छान झाली आहे मित्रांनो. तरी देखील आपल्याला त्याच्यावरती मनोरुग्णालयामध्ये किंवा विविध मनोरुग्णाचे जे औषध जे असतात ना गोळ्या पुरवण्यासाठी हिच्या आपल्याला आर्थिक दानाची खूप मदत आहे जी आपल्याकडे नाही आहे, जे सरकार आपल्याला मदत करत नाही. तर हिला आपल्याला देखील माणसात अजून आणायचं आहे, औषध गोळ्यांची जरूरत आहे यामध्ये. या या आता पहा, ही आजी झोपलेली आहे. ह्या आजीला उठून बसता येत नाही. पहा तुम्ही दोघे स्वतः पहा. ह्या आजींसाठी देखील हा? काय करते तरी देखील तर तुम्ही पाहता, तुम्ही आखो देखा हाल पहा. या जागेवरती आजीला देखील आपल्याला लागणारा औषध उपचार यांना जिवंत यांचं जीवन कसं आहे आता औषध उपचारावरचं जिवंत आहे. आता तुम्ही हे पहा, ही दुसरी आजी आहे. हिच्यासाठी आम्ही हिला खाटावरती टाकू शकत नाही, खाटावरती टाकत नाही. खाटावरती टाकल्याने 2 वेळा पडली आणि तेव्हापासून जी पडली ती अशीच झोपते, ती अशीच झोपते बघा. आता हिला आम्ही याच्यावरती गादीवरती टाकवतो, पूर्णपणे गादी मी खराब करते. म्हणून आजीला आजी ए आजी आता जीवली का नाही, तू पडशील ना ग. काय झालं मला सांगायचं का? हा अगर तू इसके ऊपर सो जा ना, फिर नीचे क्यों सोती है? नहीं नहीं इसके ऊपर सो जा. हाँ तू जेवण केलं का, खाना खाया का नाही दोपहर का? भात हो खाया. बहुत अच्छा. तर मित्रांनो या आजीला देखील आपल्याला जिवंत ठेवायचं आहे, तेव्हा याचा सुद्धा लागणार आहे तो आहे खर्च आर्थिक दानाचा, औषध उपचाराचा. तर मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही आम्हाला अन्नदानासहित औषध उपचारासाठी देखील सहकार्य करा. या इथे हे बघा, या जागेवरती ही आमची नाव काय की तुझं उल्का आहे. हां उल्काला दोन्ही पायांनी बिलकुल चालता येत नाही, फिरता येत नाही. नको उल्का पाय तुझी दोन्ही लांब कर. दाखव कर जोड. तर मित्र हो, या जागेवर देखील आम्हाला लागणारं तुमचं सहकार्य आहे. जसं अन्नदान करताना मी तुम्हाला तेच दाखवायला हवं की हे बघा आमची ही उल्का झाली की आमची दुसरी म्हातारी बघा. पाय दाखव तुझे दोन्ही पाय दाखव. हे पहा दोन्ही पायांनी ह्या दोन्ही महिला उल्का बी आणि म्हातारी देखील ह्या आश्रमचा पूर्णपणे स्वयंपाक करतात. 30 लोकांचा स्वयंपाक करतात मित्र. तर दोघी देखील पायांनी पूर्णपणे 100% अपंग आहेत. त्यांना चालता फिरता येत नाही, उतरता तू आपलं खडत कधीतरी जातात आणि स्वयंपाक करतात आणि सगळ्या लोकांना सांभाळतात. तर विषय असा आहे की आम्हाला तुम्हाला विनंती करतोय यांच्यावरती औषधोपचार करायचे असतात. औषधोपचारासाठी खूप मोठा खर्च आहे, गोळ्यांचा खर्च आहे. तुम्हाला मी सांगितलं त्या पलीकडच्या म्हातारी जिला कॅन्सर झालेला आहे, जिची छातीचं ऑपरेशन झालेलं आहे, ते आजीला कॅन्सर आहे. तिला आपल्याला महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च आहे. तो खर्च माझ्याकडनं पेलवणार नाही. आता बिल्डिंगचा 25,000 रुपये खर्च भाडं देतो आपण, 25,000 इतर दुसरं सगळ्या गोष्टीचं काम करावं लागतं आणि 25,000 रुपये आसपास म्हणजे ते 15-20 हजार रुपये म्हणजे 25,000 रुपये ह्या गोष्टीसुद्धा लागणार देखील म्हणजे 75,000 रुपये महिना खर्च येतो. तर मित्रांनो मी तुम्हाला विनंती करणार की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि असा शेअर करा की आपण दानशूरांनी आपल्याला मदत केली पाहिजे. तुम्ही दान देऊ शकत नसाल तर हो काही अडचण नाही, तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, हे पुण्याचं कार्य करा जेणेकरून दानशूर आपल्याला हा जाईल आणि ते आपल्याला दान देतील आणि या लोकांची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करतील. आणि आपल्या आश्रममध्ये कोणीही पेडवाला पैसे देऊन आपण कुणालाही सांभाळत नाही. या जागेवरती फक्त सर्वच्या सर्व बेवारस मनोरुग्ण अनाथ लोक सांभाळतो. पण माझं ध्येयच आहे त्या लोकांची सेवा करायचं.
तेव्हा मग आपल्याकडे आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण जास्तीत जास्त आम्हाला आर्थिक मदत करा, अन्नदान करा, कपडे दान करा, नैवेद्य साहित्य दान करा. थँक्यू.